हॅलो स्टुडंट्स, आपण आता नेक्स्ट पॉइंट स्टडी करतो आहे तो म्हणजे इन्सर्शन ऑफ द DNA इनटू होस्ट. मागच्या लेक्चरमध्ये आपण PCR ॲम्प्लिफिकेशन बद्दल बोललो होतो आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जो आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्या तुम्ही आता मल्टिपल कॉपीज बनवून ठेवल्या आणि त्या जीन ऑफ इंटरेस्टच्या मल्टिपल कॉपीज बनवून ठेवल्यानंतर तुम्ही एक तर सरळ DNAचं लायगेशन करू शकतात किंवा मग त्या मल्टिपल कॉपीजला पुन्हा वापरण्यासाठी टेस्ट ट्यूबमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात किंवा मग त्या जीन ऑफ इंटरेस्टला तुम्ही परत एकदा चेक करू शकतात की बरोबर सगळं झालेलं आहे की नाही वगैरे वगैरे. ओके, सो जर तुम्ही डिसाईड केलं की आता आपल्याला DNAच्या जो आपण आपला जीन ऑफ इंटरेस्ट ॲम्प्लिफाय झालेला आहे त्या जीन ऑफ इंटरेस्टला आता कट वेक्टर बरोबर जॉईन करायचं, तर इन दॅट केस आपण काय करतो आहे आपला जो इन्सर्ट आहे तो त्या कट वेक्टर बरोबर लायगेट करतो आहे. ओके, सो लायगेशनची प्रोसेस आपण फॉलो करत असतो. ओके, लायगेशनची प्रोसेस झाल्यानंतर मग आपण नेक्स्ट प्रोसेस काय करतो ती म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो सगळ्यात पहिले बघा मी इथे आपल्या बोर्डवरती PBr 322 हा वेक्टर घेतलेला आहे. दिस इज अ प्लाझमिड आणि हा तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट आहे. अगेन आपण ह्या PBr 322 या वेक्टरमध्ये आपल्याला दोन रिजन्स या ठिकाणी दिसत आहे. वन इज द एम्पिसिलिन रेझिस्टन्स जीन आणि दुसरा आहे टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स जीन. ओके, या ठिकाणी तुमचे हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेसचे साइट्स प्रेझेंट आहे. सपोज तुम्ही तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट या BAMH1 साईटमध्ये इन्सर्ट करायचं ठरवलं, मग तुम्ही काय केलं BAMH1नी प्लाझमिडला कट केलं, त्याचबरोबर तुम्ही BAMH1नी तुमच्या इन्सर्टला सुद्धा कट केलं. कट केल्यानंतर मग तुम्ही अगारोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस केलं, तुमचा इन्सर्ट आणि वेक्टर त्याच्यामधनं DNA एल्युशन केलं, इन्सर्टच्या तुम्ही मेनी कॉपीज बनवल्या आणि मग आता त्यांचं लायगेशन केलेलं आहे आणि मग सरळ आपण त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करतोय. ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले बॅक्टेरियल सेल्सला कॉम्पिटंट बनवायला हवं. ओके, मग ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं 3 कंडिशन्स येऊ शकतात. एकतर बॅक्टेरिया त्या प्लाझमिडला स्वतःमध्ये स्वीकारणार नाही, म्हणजे तशा बॅक्टेरियाला आपण म्हणायचं आहे नॉन ट्रान्सफॉर्मंट्स. असे बॅक्टेरिया ज्यांच्यामध्ये तुमचा रिकॉम्बिनंट DNA गेलेला आहे. रिकॉम्बिनंट DNA म्हणजे काय, जीन ऑफ इंटरेस्ट प्लस हा कट वेक्टर जे की लायगेट होऊन नवीन DNA फॉर्म झालेला आहे. रिकॉम्बिनंट DNA गेलेला आहे त्यांना म्हणायचं आहे ट्रान्सफॉर्मंट्स. बघा, दिस इज द प्लाझमिड आणि हा रेड कलरचा तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट. आणि असे बॅक्टेरिया ज्यांच्यामध्ये मुळातच कोणत्याही प्रकारचा जीन ऑफ इंटरेस्ट गेला नाही, म्हणजे हा जो वेक्टर होता तो नुसता कट वेक्टरच्या स्वरूपात नुसता तसा गेला. ओके, त्याच्यामध्ये जीन ऑफ इंटरेस्ट जॉईनच झाला नाही. ओके, सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन ट्रान्सफॉर्मंट्स. मग एका पिट्री डिशमध्ये न्यूट्रिएंट मीडियममध्ये ज्यावेळेस आपण हे सगळे बॅक्टेरिया आपल्याला तिथे दिसतील, उघड्या डोळ्यांनी तर आपल्याला कळणार नाही की कोणत्या बॅक्टेरियामध्ये आपला रिकॉम्बिनंट DNA गेलेला आहे किंवा कोणत्या बॅक्टेरियामध्ये नुसताच जो आपला प्लाझमिड होता तो नुसताच गेला किंवा कोणत्या बॅक्टेरियामध्ये आपल्याला एकही DNA गेला नाही. सो अशा वेळेस आपल्याला त्या सगळ्या बॅक्टेरियामधनं नेमके जे ट्रान्सफॉर्मंट्स आहेत ते सेपरेट करता आले पाहिजे फ्रॉम द नॉन ट्रान्सफॉर्मंट्स, राईट. सो इन दॅट केस आपण त्या सिलेक्शनसाठी, विलगीकरणासाठी, नेमकं आयडेंटिफाय करण्यासाठी काही सिलेक्टेबल मार्कर्स आपल्याला खूप महत्त्वाचे और खूप फायदेशीर ठरतात. मग हे सिलेक्टेबल मार्कर्स काय आहे, क्लोनिंग वेक्टर्समध्ये मी ह्या पॉईंटबद्दल बोलले होते. सो सिलेक्टेबल मार्कर्स दे आर रिक्वायर्ड फॉर द मेंटेनन्स ऑफ प्लाझमिड इन द सेल. ओके, प्लाझमिड एखाद्या सेलमध्ये राहावा, कारण की आपण त्या प्लाझमिडला पुढे चालून एखाद्या
अँटीबायोटिक रेझिस्टंट मीडियममध्ये ग्रो करत असतो, राईट, अँटीबायोटिक मीडियममध्ये ग्रो करत असतो. सो तो प्लाझमिड त्या सेलमध्ये राहावा म्हणून आपल्याला सिलेक्ट आणि त्या प्लाझमिड्सचं और त्या रिकॉम्बिनंट डीएनएचं पुढे चालून आपल्याला सिलेक्शन करता यावं म्हणून आपल्याला ते सिलेक्टेबल मार्कर्स खूप महत्त्वाचे ठरतात. हे सिलेक्टेबल मार्कर्स काय करतात तर जनरली काही अँटीबायोटिक्ससाठी रेझिस्टन्स देत असतात. ओके, आपण व्हेरियस सिलेक्टेबल मार्कर वापरू शकतो. ॲम्पिसिलिन किंवा टेट्रासायक्लिन, क्लोरॅमफेनिकॉल, कॅनामायसिन, ॲझिथ्रोमायसिन, काहीही अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन आपण ॲज अ सिलेक्टेबल मार्कर वापरू शकतो. ओके, सो इन दिस केस जर आपण BAMH1 साईटमध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट टाकला तर ह्याचा अर्थ टेट्रासायक्लिन जीन हा इन्सर्शनल इनॅक्टिवेशनमुळे आता काम करणार नाही, पण ॲम्पिसिलिन रेझिस्टन्स जीन काम करत राहील. मग ॲम्पिसिलिन रेझिस्टन्स जीन त्या बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असेल म्हणजे ते बॅक्टेरिया ॲम्पिसिलिन मीडियममध्ये ग्रो करून जातील, राईट. सो इन दॅट केस ॲम्पिसिलिन विल ॲक्ट लाईक अ सिलेक्टेबल मार्कर. बघा इथे पाहतो आहे आपण ही सेम गोष्ट. नॉन ट्रान्सफॉर्मंट्स मध्ये कोणताही प्लाझमिड गेलेला नाहीये म्हणून ते ॲम्पिसिलिन किंवा टेट्रासायक्लिनच्या मीडियममध्ये ग्रो करणारच नाही. ओके, जर आपण काही आपल्याला ट्रान्सफॉर्मंट्स पाहिजे असतील तर ते ट्रान्सफॉर्मंट्समध्ये ॲम्पिसिलिन रेझिस्टन्स जीन काम करतो आहे म्हणून ते ॲम्पिसिलिनच्या मीडियममध्ये ग्रो करतील आणि टेट्रासायक्लिनचा जीन त्यांचा आता काम नाही करत आहे ड्यू टू इन्सर्शनल इनॅक्टिवेशन, त्यामुळे आता ते टेट्रासायक्लिनच्या मीडियममध्ये ग्रो करणार नाही. वेरॅज नॉन ट्रान्सफॉर्मंट्स जे आहेत ते दोन्ही मीडियममध्ये ग्रो करतील. मग मी तुम्हाला मागच्या काही लेक्चर्समध्ये रेप्लिका प्लेटिंग करून कसे ट्रान्सफॉर्मंट्स आणि नॉन ट्रान्सफॉर्मंट्स वेगळे करता येतात याच्याबद्दल सांगितलं होतं. सो सिलेक्टेबल मार्कर काय आहे तर बेसिकली ते आपल्याला आयडेंटिफाय आणि एलिमिनेट करता येतात. म्हणजे ते एक प्रकारचे जीन्स आहे ज्यांच्यामुळे आपण आपले ट्रान्सफॉर्मंट्स वर्सेस नॉन ट्रान्सफॉर्मंट्स हे आयडेंटिफाय करू शकतो आणि नॉन ट्रान्सफॉर्मंट्सला वेगळं करून टाकू शकतो फ्रॉम द ट्रान्सफॉर्मंट्स, कारण की आपला इंटरेस्ट हा फक्त ट्रान्सफॉर्मंट्समध्येच असतो. ओके, सो सिलेक्शनच्या प्रोसेससाठी जे काही जीन्स आपल्याला मदत करतील they are called as the selectable marker. In this case antibiotics are acting like a selectable marker, पण मी तुम्हाला सांगितलं होतं लॅक्झी जीन which gives out बीटा गॅलॅक्टोसाइडेज आणि ते एक्स गॅल बरोबर ऍक्ट करून आपल्याला ब्ल्यू कॉलनीज मिळतात. पण अगेन जर आपण लॅक्झी जीन मध्ये जर आपला इन्सर्ट टाकला तर आपल्याला ब्ल्यू कॉलनीज मिळत नाही आणि आपल्याला व्हाईट कॉलनीज मिळतात. सो इन दॅट केस तो लॅक्झी जीन सुद्धा इट इज ॲक्टिंग लाईक अ सिलेक्टेबल मार्कर. ओके, सो अशा पद्धतीने आपण आपला इन्सर्ट आपल्या होस्टमध्ये म्हणजे आपला जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो होस्टमध्ये टाकून देऊ शकतो आणि मग त्या इन्सर्टला पुढे सिलेक्टेबल मार्कर्सच्या साहाय्याने आपले बरोबर ट्रान्सफॉर्मंट्स आयडेंटिफाय करू शकतो आणि त्यांना वेगळं करू शकतो फ्रॉम द नॉन ट्रान्सफॉर्मंट्स. सो दिस इज ऑल अबाउट दिस लेक्चर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लार्ज स्केल प्रोडक्शनमध्ये कसे आपला रिकॉम्बिनंट प्रोटीन तयार करता येतो याच्याबद्दल बोलणार आहोत. थँक्यू.